नमस्कार. आपण पाहत आहात तर डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. डहाणूत आमदार निधीतून उभारलेल्या समाज हॉल पाडण्याची प्रक्रिया सुरू. ट्रस्टच्या पत्रामुळे वादाची ठिणगी. डहाणू गावातील सुन्नत जमात ताईवाडा परिसरात आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या समाज हॉल संदर्भात महत्त्वाची घडामोड समोर येते आहे. संबंधित हॉल पाडण्याबाबत ट्रस्टकडून डहाणू नगर परिषदेला अधिकृत पत्र देण्यात आल्याची माहिती समोर येते. या प्रकरणावरून शहरात चर्चा रंगलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही कारणांमुळे सदर समाज हॉलचा वापर मर्यादित झाला. तसेच इमारतीची सद्यस्थिती, भविष्यातील विकास आराखडा आणि परिसरातील नागरिकांच्या सोयींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ही कार्यवाही ट्रस्टच्या निर्णयामुळे होत आहे की नगर परिषदेच्या नोटिसीनंतर याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान या निर्णयावरून स्थानिक नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नागरिकांनी या निर्णयाचे समर्थन केले असून भविष्यात अधिक सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, तर काहींनी हॉल पाडण्याच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत पारदर्शकतेचा अभाव असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात ट्रस्टी अमजद नाशीर खान यांनी म्हटलं आहे की समाज हॉल पाडण्याबाबत आम्हाला विश्वासात घेण्यातच आलेलं नाही. नगर परिषदेला पत्र देण्यापूर्वी सर्व ट्रस्टींशी चर्चा होणं आवश्यक होतं. या प्रक्रियेबाबत आम्हाला अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. सदर प्रकरणामुळे डहाणूकरांचे लक्ष या घडामोडीकडे लागले असून पुढील काळात यावर जर कोणती भूमिका घेतली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. प्रशासन आणि ट्रस्ट यांच्याकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. आपल्यासोबत आहे डहाणू गावात जुम्मा मस्जिद ताई मोहल्ला चे ट्रस्टी अमजद नासीर खान. अमजद भाई, आमदार निधीतून ते तोडायचं नेमके कारण काय? ते तोडायचं नेमकं कारण असं आहे की हे DP प्लॅनमध्ये हा रस्ता पास झाला असं म्हणतात आणि ते प्लॅन पास झालं असून हे यांना नगरपालिकेतर्फे नोटीस आलेली की हे DP प्लॅनमध्ये रस्ता गेला आहे. तुमच्या ट्रस्टीकडून स्वतः तोडले गेलेले आहे की नगरपालिकाने तोडलेले आहे? साहेब, मी ट्रस्टमध्ये आहे, पण मला असं काही जाणीव नाही मिळत, कारण की ट्रस्टची काही मीटिंग झाली नाही मिळत, नाही जनताची काही मीटिंग झाली नाही मिळत. फक्त आम्ही एक सेक्रेटरीला मी फ़ोन केलेला काय मकबूल भाई, क्या मैंने ये लेटर हमारे ट्रस्ट ने ये लेटर दिया है नगरपालिका को तोड़ने का, ऐसा उनका जवाब मुझे आया है. तो मैंने उनसे कहा कि मीटिंग क्यों नहीं ली गई? तो ले मीटिंग नहीं ली गई, सबको पता था. मतलब ठीक है, सबको पता था, लेकिन ट्रस्ट की मीटिंग कुछ होना चाहिए या कोई पब्लिक की मीटिंग होना चाहिए, हमारे जमाती भाई लोग की जिसके घर है सब जमातियों के, उनकी मीटिंग होना चाहिए. तो उन्होंने ऐसा जवाब दिए कि माहौल को मद्देनजर रखते हुए हमने ये मीटिंग नहीं ली. तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ट्रस्टमध्ये सामील आहात आहे. आणि तुम्हाला विश्वासात नाही घेतले? हो, विश्वास नाही घेतला. तर ह्याच्या पुढे काय तुमचं कार्य? आमच्या पुढे काय हे तानाशाही चालली आणि त्यांना मी विचारलं का ट्रस्टीची जे पण ट्रस्टीने काय लेटर दिलं असेल तर त्या ट्रस्टीची साईन तर काय असेल ना, कोणत्या ट्रस्टी, एक ट्रस्टी, दोन ट्रस्टी. कारण मी पण माझ्या 1-2 ट्रस्टींना विचारलं होतं, बोलते आम्हाला काय माहीत नाही, मग मीटिंग झाली आम्हाला पण काय कळवण्यात नाही आलं का हे तोडण्याचं काय आदेश आहे का काय, लेटर जमातीने काय लेटर दिलं आहे. शासनाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही, पण आम्हाला पण जाण व्हायला पाहिजे, पब्लिकला पण जाण व्हायला पाहिजे की ही ट्रस्टची प्रॉपर्टी आहे. लहान लहान कार्यक्रम व्हायचे, लहान लहान कार्यक्रम, कोणाच्या लहान लग्नाच्या प्रसंगी साखरपुडा वगैरे होत होता इकडे. पण ह्या DP प्लॅनचं काय तुम्हाला नोटीस आली होती? किती वर्षापासून हे DP प्लॅनचं कार्य चालू होणार आहे? असं म्हणतात की हे 2009 पासून DP प्लॅन झालंय, पण त्यानंतर पण हे उर्दू स्कूल होती आमची, ती चालत होती आणि त्यानंतर हे नवीन बांधकाम आमदार निधीतून झालेलं, ते सर्व प्रकरण चालू होत होतं. उर्दू स्कूल बंद झाली, त्यानंतर आमच्या समाजाचे लहान मोठे कार्यक्रम इकडे होत होते. जर ट्रस्टने तुम्हाला विश्वासात घेतलं असतील आणि तुम्हाला जानकारी दिली असतील तर तुम्ही या वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले असणार? जर आम्हाला याची जाणीव केली असती किंवा आमच्याबरोबर चर्चा झाली असती, आमची ट्रस्टची मीटिंग झाली असती, तर आमची प्रतिक्रिया अशी असली असती की आमचे जे काही वरिष्ठ नेता आहे, अध्यक्ष, पॉलिटिकल अध्यक्ष आमचे ओळखीचे वगैरे, तर आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली असती किंवा त्यांना विश्वासात घेऊन आम्ही योग्य तो मधला मार्ग काढून ही वस्तू, ही जी दशा झाली आहे, ही दशा आम्ही वाचवण्याची कोशिश केली असती. आणि त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमची ट्रस्टची लोक येणार आणि ट्रस्टचे म्हणजे ते आमच्या सर्व मांडणार, तर आम्ही ते सर्व मध्यस्थी रस्ता काहीतरी आपण काढू शकतो, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. असं